मनोरमा खेडकरची कारागृहातून सुटका करण्यात आली। एरवाडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली। कोर्टाने जामीन दिल्यानंतर सुटका करण्यात आली। तर शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता मनोरमा खेडकरची कारागृहातून सुटका करण्यात आलेली आहे। एरवाडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली। कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ही सुटका आता करण्यात आलेली आहे। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी अटक झालेली होती। त्यानंतर मनोरमा खेडकरची सुटका करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एरवाडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली। न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सुटका करण्यात आली। त्यानंतर ही बाहेर पडतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। तर कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आता खेडकरची सुटका करण्यात आली। ही दृश्य देखील आपण पाहतोय। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी अटक झालेली होती आणि त्यानंतर कोर्टाने जामीन मंजूर केला। कोर्टाच्या जामिनानंतर आता एरवाडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली। सुटका केल्यानंतर बाहेर पडतानाची थेट दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।